जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्या अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकिप प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता तुम्ही अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲनिमेशन बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन आपल्याला 4 सेकंदापर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून PNG ॲड करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला PNG प्रोव्हाइड करून दिलेली आहे, ती फक्त ॲड करून त्याची लेंथ 4 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून ही PNG आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे स्टार्टिंगला घेऊन यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. त्यानंतर आता आपली जी PNG आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी शेकिप प्रीसेट ओपन करून हा जो पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या लेअरला म्हणजेच PNGला अप्लाय करायचे. म्हणजे स्टार्टिंगचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं पहिलं ॲनिमेशन आपलं क्रिएट झाल्यानंतर सेकंड ॲनिमेशनसाठी 4.1 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक मी व्हिडिओ दिलेला एडिटिंग करताना. आता हा व्हिडिओ मी स्वतः एडिट करून जो एडिट करताना रेकॉर्डिंग करून मी इथं प्रोव्हाइड केलेला आहे. तर इथं तुम्ही तुमची स्वतःची रेकॉर्डिंग इथं यूज करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून काय करायचं आहे, अशा प्रकारे व्हिडिओ आहे तो फुल साईज करून घेऊन इथं सेट करायचा आहे. त्यानंतर हाच व्हिडिओ लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि जेवढा पाहिजे तेवढाच भाग ठेवून आपल्याला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. त्यानंतर 4.1 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून एक PNG दिलेला आहे तो फक्त ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्क्रोल करत खाली सेट करायचा आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन इथून आपल्याला बॅक निघून शेकिप प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय, तो आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथून आपल्याला काय करायचं आहे, तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचं आहे. मेन प्रोजेक्टला आल्यानंतर आपण जो आजचा व्हिडिओ ॲड केला त्या व्हिडिओला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो.